मम्मा आई हा सोक्षू कुणाला द्यायचं आहे गिफ्ट जाऊन तू कर मम्माला हॅपी बर्थडे मम्मा. आरामात बसून त्याचं खेळायचं चाललंय दगडात. आम्हाला ते चिंचा लिंबू वगैरे चिंचा आवळा वगैरे कुठे मिळतात ते विचारायचं. लोकांना पाठ होईल की आपण आता दगडूशेठला निघालोय. मॅडमना असं म्हणायचं की आज माझा बर्थडे आहे आणि गिअर पण टाकायला बघतो तू. मी गुड मॉर्निंग. आज आहे सोक्षूच्या मम्मीचा बर्थडे. लुक बघा कशी देते मम्मी. आणि स्वच्छचं काम चाललं. काय करताय तुम्ही? काय करताय? लॅपटॉप उलटी डिझाईन करताय? हा कसं करतो बाबा? कसं काम करतो लॅपटॉपवर? हा करा हे बघा आमचा शेट काम करतोय. नाही छान. मम्मीला हॅपी बर्थडे करा. हॅपी बर्थडे मम्मा. हा तू कर मम्माला हॅपी बर्थडे मम्मा. आता काम करू दे मम्मा. सर साईडला आम्हाला. हा घ्या करा काम. सो आज आता आम्ही मंदिरात जाणार आहे आणि स्वच्छ कुठे जातो काय करतोय ते बघण्यासाठी स्टे ट्यून. सो आम्ही आता निघालोय दगडूशेठला, तुम्ही बघू शकता. आणि इकडे आमच्या साहेबांचं लक्ष या कबुतराकडे. सक्षू से हाय. कबूतर सगळं लक्ष कबूतरकडे आहे आमचं. समोर कबूतर आहे त्याच्यासोबत त्याला खेळायचंय. सक्षू चला लेट्स गो. या स्वच्छ मला जाता येणं. मला इकडून जावं लागतं. या इथे गाडी अशी पार्क झाली पलीकडून पॅक झाली बघा. आता इकडून जावं लागतं. ती त्यांची खासियत आहे रोजची. जसे पार्क करायची घासून आणि इकडून निघून यायचं. आणि आमचा छोटू आत्तापासूनच शिकायला लागले. एक्सपर्ट आहे आमचं. एक्सपर्ट छगलोय तर आम्हाला. मम्माची सीट आहे ती. दॅट्स मम्मा सीट. असू दे म्हणा मी बसतो. उठा गेट अप. मम्माला बाय करा. बाय कर मम्माला. सुक्षू मम्माला बाय कर. बाय मॅडमना असं म्हणायचं की आज माझा बर्थडे आहे आणि आजपासून मी ब्लॉगिंगला सुरुवात करणार आहे. आणि हा तिचा पहिला आणि शेवटचा ब्लॉग असणार आहे. आज एक ब्लॉग निघणार आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पुढच्या वर्षी परत एक व्हिडिओ येणार आहे. ते म्हणणार की आजपासून मी ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे. हे मी जुन्या अनुभवावरून सांगत आहे. सो बाय द वे मॅडमनी घेतलंय म्हणा करायचं म्हणतात ब्लॉगिंग आता. नाही हा सो आमचे शेठ आहेत आमच्यासोबत. ओ शेठ स्वच्छ बोला की ऐ मन. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मलाच बोला म्हणत आहेत मॅडम, त्यामुळे मला बोलावं लागेल. काय बोलावं हेच समजत नाहीये. आम्ही निघालेलो आहे दगडूशेठला कारण बर्थडे आहे स्वच्छच्या मम्मीचा आणि लागलेला आहे सिग्नल आणि आम्ही थांबलेलो आहे. आणि स्वच्छ आमचा टाकामाका बाहेर बघत आहे. निव्वळ पानसट असं ती म्हणते. मला बोलता येत नाही जास्त त्यामुळे. आणि हे बघा टाकामा बघतात. नो डिस्टर्बन्स. सो शेटच्या बॅग बिग घेऊन निघाला बघा खरेदीला. स्वच्छ बॅगेत काय तुझं? सोक्षू 50 तोला. कुठे ठेवला 50 तोला? बॅगेत ठेवला. छत्रपती शिवाजी महाराज कुठे आहेत? वा जय बाप्पा करा त्यांना. जय बाप्पा करा. पाया पडा. छत्रपती महाराजांना पाया पडा. आपले छत्रपती महाराज आहेत ना. या स्पॉटला लगे कायम ट्रॅफिक असतं. हा कुठला स्पॉट आहे पुणेकर माहित असेलच. सांगा सगळ्यांनी कमेंट करा. लोकांना पाठ होईल की आपण आता दगडूशेठला निघालोय. तुम्हाला वाटत असेल की हा गाडीत बसला म्हणल्यानंतर ह्याच्या उत्सप्ती थांबली असतील.
पक्का उचपते, हे ओढतोय कुठे, हे वायपर लावतोय. आता बघा तिकडे वळवळ चालली त्याची काही ना काही. दरवाजा उघडाय बघते ते बघा. नको उघडू स्वच्छ उघडू शशू. सोडा आता नको येऊ, आता नाही घेणार मी तुला, नाही घेणार नाही घेणार आहे आता. असा अति ऍक्टिव्ह आमचा पोरगा आहे. अति ऍक्टिव्ह अति ऍक्टिव्ह गप्प बसता येत नाही जगाची बात. शांत बसत नाही, काही ना काहीतरी चालूच असतं. नाही घेणार मामा. ये बाबा येतो. आता असंच बघ. आता हॅपी. आता हे. आता त्याला एवढं कळलंय की हे आपण हलवल्यावर ते तिकडे वायपर चालू होतं. एवढा हुशार आहे हा. तेव्हा आणि हे फक्त त्याला हे बघा बघून चालू कळतं. केलं. त्यांनी फक्त त्याच्या बाबाचं बघितलंय करताना ती गोष्ट. हा गिअर पण टाकायला बघतो तू. मी गिअर टाकतो तर हा गिअर पण टाकायला बघतो तू. म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन स्किल्स एवढे तेज आहेत काय बोलायला नको आतापासूनच. पुन्हा इथली बटन फिरवेल. त्याला बरोबर कळतं व्हॉल्यूम कमी करायचं आहे किंवा ते मला चालू करायचंय ते बटन्स, त्याला सगळं कळून येतं ते बघा. बास्की बास्की बास्की. निवांत बसा, शांत बसा, आपली शांत बसा. गिअर तुम्ही टाकायचं. गिअर हा गिअर आहे. गिअर तुम्ही टाकायचा. टाकेल फक्त दिशी. मी क्लचवर पाय ठेवला की त्यासाठीच. अच्छा गाडी पार्क करून आम्ही निघालो आता. मग आमचं पिल्लू तर झोपलं. झोपलाय. चला वीकडे असून पण गर्दी भरपूर आहे. आज काहीतरी कालाष्टमी असल्यामुळे गर्दी खूप आहे. आम्हाला वाटलेले की दुपारी गर्दी नसेल, पण म्हणून आम्ही दुपारी आलो. आलोय. पण दुपारी पण तुफान गर्दी आहे. मग संध्याकाळी अजून दुप्पट तिप्पट गर्दी असणार. गर्दी असणार आरतीच्या वेळेस. हे दगडू शकले जेव्हा So, आम्ही फर्स्ट टाइम असं झालंय की आम्ही आरतीच्या वेळेत आलेलो नाही तर आम्ही नेहमी आरती अटेंड करण्याच्या हिशोबाने येतो. गर्दीसाठी आम्ही लवकर आलो पण भयंकर गर्दी आहे. तुम्ही बघू शकता आता लाईनच किती मोठ्या आहेत त्या बघायला लागणार आहेत जाऊन. हे आहे दगडूशेठचं मंदिर आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटलाही सावित्रीबाई फुलेंनी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी काढलेली पहिली शाळा जी आहे ती इथं होती. ती आता पाडून नवीन रिनोव्हेशन करायचं चाललेलं आहे. स्वतः बघूया गर्दी किती आहे. बापरे. आम्हाला मुखदर्शन घ्यायला लागते की लाईनला उभं राहायचं ते आता पुढे अजून जाऊन कळेल. कारण फ्रंटने लाईन आहे. तसंच होतं तरी. दर्शन आमचं झालेलं आहे. कायसाठी? हे बघा, मागच्या वेळेला फेकून दिली खिडकीतून तशीच, ती काय सापडली नाही. नशीब काल चमचा सापडला आणि फुलं पण घेतली. आता आम्ही फिरतोय ते आम्हाला ते चिंचा, लिंबू वगैरे, चिंचा, आवळा वगैरे कुठे मिळतात ते विचारायचं म्हणून आम्ही आता सध्या निघालो विचारायला. हा नेमका गणपतीच्या तिथे गेल्यानंतर न उठला जागा. तू गिफ्ट हा सोक्षू कुणाला द्यायचं हे गिफ्ट जाऊन तू अनमित दादाला ना. येस येस हॅपी. हाच हॅपी झालाय गिफ्टला बघून. वाजवायला मिळतंय. आमचा म्युझिशियन आहे. बँडवाला 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 होणार ना म्हणा. पण आवडतं याला असतं वाजवायला, हे करायला. दे सोने गदूला दे. हा ये इकडे बघ. स्माइल सक्षू स्माइल. चला आम्ही आता निघालोय बाहेर जेवायला. बघा रेडी झालेला आहे मस्तपैकी डेनिम बिनिम घालून. हे स्वच्छ. मम्मा तिकडे निघाली, तिकडे मम्मी आहे
आणि आम्ही निघालोय आता. कशी बड्डे मम्मी संतूर मम्मा कुठे तुझी सक्षू? संतूर मम्मा हळून कुठे? पकडलाय चला हळून पुढं लक्ष द्या आधी. नाही तिकडे बुबू दिसतंय का बघतोय. आता निघालोय आम्ही जेवायला. तिकडे निघाले कॅन्डल लाईट डिनरला निघाले तिथं. सो आम्ही पोचलोय हॉटेलमध्ये आणि इथं कारंजा दिसतोय ना इकडे बघा. डान्स चालू झाला इकडे. शेडचा डान्स चालू झालाय. काय आहे सक्षू काय आहे? हा काय आहे? जायचंय तुला पाण्यात खेळाय? जायचंय तुला? जायचे कसा हिरो टाकाडक आपला. आणि आहे मम्मी त्याची. आणि आम्ही आलेलो आहे भिवंडी दरबार या हॉटेलला खेडशिवापूरला. क्वालिटी कशी माहित नाही. चला बघावे आज क्वालिटी कशी. म्हटलं बघावं. ॲम्बियन्स खूप चांगला आहे. म्हटलं चला आपलं कॅन्डल लाईट डिनर होऊन जाईल मस्तपैकी. कॅन्डल नाही वार्म हाईट डिनर, वार्म लाईट डिनर होणार आहे आमचं. कॅन्डल नाही. आणि हे बघा निघाला येऊ पाण्याकडेच. नको स्वच्छ. सो ही निघालेली आहे बर्थडे बॉय नाही बर्थडे गर्ल. ये चला आहे बाबा येतोय. हे बघ इथं पण आहे. हे बघ इथं पाणी. चल आपला गडी जिथं पाणी दिसेल तिथं खेळतोय. या स्वच्छ शेट काय पाहिजे तुम्हाला? पहिल्यांदा हा मुलगा आयुष्यात म्हणजे आतापर्यंत एका वर्षात कशाला तरी घाबरलाय ते म्हणजे प्लॅस्टिक. हे पुढे आले की गपचूप तिकडे जाऊन बसते पप्पाच्या खुशीला. जेवण झालंय आणि आम्ही जरा इकडे आलोय खेळायला. म्हणजे आम्ही आलोय फोटो काढायला. ह्याचं बघा काय चाललंय. हे असं काहीतरी खेळायचं चाललंय. काय खेळतोय? मातीत खेळतोय. फर्स्ट टाइम तो मातीत वगैरे असं खेळायला लागलाय. म्हणजे वाळूच आहे. खेळतोय त्याच्यात. दगडात खेळतोय दगडात. इकडं आमचं फोटोशूट साठी आम्ही आलेलो. हा खेळ मनसोक्त खेळ. आरामात बसून त्याचं खेळायचं चाललंय दगडात. त्याला फर्स्ट टाइम असं काहीतरी एक्सपिरियन्स करायला मिळालंय दगड. and we are also not stopping him. फर्स्ट टाइम असं एक्सपिरियन्स करते ते काहीतरी. त्याचे अक्षरशः हात कपडे पूर्ण मातीने खराब झालेत. बट तो खूप एन्जॉय करतोय. बालपण परत येतं का? त्याच्यामुळे सगळं एन्जॉय करतो. आणायला घरी गेला का नाही की आजी बरोबर रानात जातो शेतात आणि मातीत खेळ. चला शशी घरी जायचंय का नाही? चला बस चला. क्लोजिंग टाइम झालाय तरी ह्याला उठायचं नाहीये. चला लेट्स गो. हँड वॉश करायचे. चला. त्यांना म्हणा अशा रीतीने आमचा ब्लॉग इथं संपतोय. त्यांना म्हणा लाईक करा, शेअर करा. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय. आमचं लक्ष केक कडे पण आहे खूप. केक केक पाहिजे आम्हाला बाबा.
चला लाईट गेली. चला सगळे चला क्लोजिंग टाइम झालेलं आहे. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर तर करा. आमची टॅगलाईन काय रे? खात राहा, पीत राहा, मस्त राहा, मजेत राहा, खात राहा, पीत राहा, मस्त राहा, मजेत राहा, सगळं काय करा, आरामात राहा, एन्जॉय करा. बाय.